रवींद्रजी, तुम्ही परत म्हणताय की नाव घ्यायचं नाही म्हणताय, पण सूचक तेच करताय परत. काल अमित शहानी देखील महायुतीमधला हा टोकाचा संघर्ष याबद्दल नाराजी व्यक्त केली. अगदी केंद्रीय पातळीची दखल घेतली गेली तरी देखील तुम्ही थांबत नाही. नेमका दंगेकरांना बूस्टर डोस आहे तरी नेमकं कुणाचा काय नेमकं ताकद कुठली मागे आहे? बघा, याच्यामध्ये परत एकदा सांगतो की माझी राजकीय जी भूमिका आहे ही पुणेकरांची भूमिका आहे. मी शिंदे साहेबांशी मी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पाठीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पाठीशी ते कायम उभे राहिलेले. ज्या मी पक्षात प्रवेश केला तेव्हापासून. पण त्यांनी हे सांगितलं की आपल्या मित्रपक्षावर तू काय बोलायचं नाही, पण जर पुण्यामध्ये गुन्हेगारी होत असेल, पुण्यामध्ये काही बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि या बिल्डर लॉबीच्या आजूबाजूला जे जे राजकारणी लोक आहेत आणि त्यांच्या त्या पदाचा पॉवर वापरून ज्या ज्या लोकांवर अन्याय करतात त्याच्याविरुद्ध बोलायला त्यांनी मला कधी अडवलं नाही. पण मला हे सांगायचं की त्याच्यामध्ये आमचे उदय सामंत असतील सगळेच त्यांचं त्यांनी कायम माझ्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं. तुमच्यामध्ये मी बोलले, पण मी कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही. मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो आणि ही प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड फोफवली. सर्वसामान्यांना जगू शकत नाही. आज पुणे शहराची व्याप्ती बघितली तर विश्रांतवाडीपासून तर खाली मग कात्रज असेल, इकडं बावधान असेल, इकडं विश्रांतवाडी असेल, या सगळ्या प्रकार जिथं नजर टाकल तिथं कोणतरी पुढारी आहे, कोणतरी मंत्री आहे, कोणतरी वर्ण आला आहे आणि पुणे लॉबीला, पुणे शहरातील लोकांना ह्या सगळ्या बिल्डर लॉबींनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वेढा घातला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही. भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अमित शहा असतील आणि तुमचे आपले देशाचे पंतप्रधान असतील त्यांना मी पत्रसुद्धा लिहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. जी लोकांमध्ये जी विकृती आता पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गोरगरिबांना संस्थेला छोटे छोटे समाज आहेत त्यांना त्रास देण्याची जी प्रवृत्ती वाढली ह्याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि ह्याच्यामध्ये बडेकर आणि गोखले या बिल्डरचं ऑडिट करून ज्याचे पैसे कुठनं आलेत त्याचा पूर्णपणे एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करून ह्यांच्यावर कारवाई करावी. नाही, तुमच्या माहितीकरता सांगतो की माझ्या कुटुंबामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य कोण झाला नाही. माझ्या अण्णाची 10 लोक पुणे शहरामध्ये नाही आहे, पण मी 11 निवडणुका ह्या पुण्यनगरीत लढवल्यात आणि या पुण्यनगरीचा प्रचंड विश्वास माझ्यावर आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी इतक्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि ह्या काळामध्ये मी चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात बोललो नाही तर येणारी पुढची पिढी माफ करणार नाही की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुणेकरांनी एवढ्या उंचीवर नेलंसुद्धा त्याचं तोंडच उघडलं नाही आणि त्याचं पाप मला नको म्हणून मी हे बोलतो आहे. मला चावी देण्या इतपत मी काय आता राजकारणात एवढा खोळा राहिलेला नाही. 35 वर्षे 11 निवडणुका लढवल्यात. माझी चावी मीच आहे आणि माझी चावी खरी पुणेकरांची आणि पुणेकरांना जी चावी दिली ती जोपर्यंत मी राजकारणात आहे ती चावी काय माझ्यापर्यंत राहील. नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर देईल. माझं त्याच्यावर आता ट्विट होईल जरा उद्या. नाही ना, आता काय आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही कारण त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला. पण आता जैन मंदिर ठीक आहे, मी मान्य केलं. मी जे काय ते बोलतात ते मी आहे, ते जे काय बोलतात ते मी आहे, पण मी काय बोलतात त्याच्यावर उत्तर द्या. नाही ना, आता त्याच्यावर नंतर बोलू आपण. आता मी वर चाललोय साहेबांना भेटायला. आपण माझी विकेट काढू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.